तरच पुढे सर्वच पुढे. नमस्कार सभी को। आज दिनांक 23 मई 2026 को दिव्यांग जन संवाद ऑनलाइन कार्यक्रम 260 नंबर का एपिसोड चल रहा है। पिछले 260 दिनों से लगातार ये प्रोग्राम रोज सुबह 7:30 बजे नियमित रूप से चल रहा है। महाराष्ट्र तथा पूरे भारत देश के सभी दिव्यांग भाई बहनों का मैं दिल से आभार व्यक्त करता हूँ इतना प्रचंड प्रतिसाद इस कार्यक्रम को देने का। आज लाइव थोड़ा देर से शुरू किया क्योंकि बिहार से एक भाई की कंप्लेंट आई हुई थी, उसको फोन पर सुन रहे थे और सभी लोग इस बात को सुनकर भावुक हो गए कि घर में बीबी भी विकलांग है, बच्चे भी विकलांग है और वो खुद भी विकलांग है और फिर भी उसकी पेंशन 3 महीने से नहीं मिल रही है। जब मैं सुबह सोकर उठा तो देखा तो कम से कम 19 कॉल, रात को 2:45 बजे से 19 कॉल। तो बोला भाई इतना 19 कॉल क्या जरूरत करनी, रात भर से कॉल कर रहा है। तो उसने अपना दुखड़ा बताया। क्या यही दिव्यांगों की मदद है? भार बिहार की सरकार से मैं पूछना चाह रहा हूँ, एक दिव्यांग तड़प रहा है, आत्मदहन करने पे उतर आया है, फिर भी आपका डीएम उसको सुन नहीं रहा है। क्या इतनी कमजोर आवाज दिव्यांगों की है कि डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट डीएम के ऑफिस में बार बार जाने के बावजूद उसकी सुनवाई नहीं हो रही है? अब क्या उसने आत्मदाही करना है? ये उसके वाक्य है, ऐसा उसने मुझे बताया कि मुझे अगर पैसा नहीं मिला तो मैं डीएम कार्यालय में जाके अपना अपने आप को, अब आप समझ जाइए। क्या यही सपोर्ट है बिहार सरकार का? यही सपोर्ट है उसके डीएम का? ये एक बड़ा प्रश्न चिन्ह खड़ा हो गया है और इसीलिए उनकी उनकी बातें हम सुन रहे थे। ये लाइव को थोड़ा देर हो गया। मेरे साथ महाराष्ट्र के हर जिलों से यहाँ पर काफी पदाधिकारी, सदस्यगण, मार्गदर्शक और जिनके सवाल है, ऐसे लोग जुड़े हुए हैं और ये कारवां दिन ब दिन बढ़ते जा रहा है। कल हमने पंजाब पंजाब के प्रॉब्लम सॉल्व किए, कल हमने उत्तराखंड के भी प्रॉब्लम सॉल्व किए। और हम सिर्फ बोलते नहीं हैं। कुछ मूर्ख लोगों को लगता है कि ये संवाद नहीं, उनकी भाषा में कुछ और है। उन चूतियों को मैं बताना चाहता हूं कि जरा लाइव देखे, 2 घंटा बैठकर जरा इस प्रोग्राम को देखे कि इस प्रोग्राम में सही में काम क्या होते हैं। अरे जलने से बेहतर है साथ दो, इनमिन गिने चुने तो हो। और वैसे भी तुम्हारा अस्तित्व कौन तुमको पहचान रहा है? अस्तित्व खुद का नहीं है और अपनी ही बिरादरी को बर्बाद करने पे तुले हो। बेहतर है कि उसको सपोर्ट दो, एकजुट हो। चूतियों की जैसे काम मत करो। लोग इसके उसके पैर खींचते हैं, तुम भी इस भीड़ में शामिल मत हो। एक हो, एक हो। एकता के नारे लगाओ, एकजुट के नारे लगाओ। और सिर्फ नारे लगाने से नहीं होगा, एक्ट करो। एक्ट मतलब एक्शन लो। रोज सुबह निरंतर आज का 260 नंबर का ये एपिसोड चल रहा है। 260 नंबर का एपिसोड चल रहा है। 5-10 मिनिट के मत बसू. तो जितने भी लोग लाइव देख रहे हैं ना, उनको बताना चाहता हूँ कि हमारे पास हर चीज के हम प्रूफ वगैरह नहीं रखते। हम वो उन उन चीजों उन वो वैसे लोग नहीं है कि हम प्रूफ देंगे। हमारा काम ही हमारा प्रूफ है। जरा हमारी वीडियोस देखिए, 2 घंटा बैठिए हमारे साथ जरा।
और पिछले 260 दिनों का रिकॉर्ड देखिए। हर दिन एक नई कहानी, हर दिन नया, हर दिन नया चैलेंज, और उस चैलेंज को कैसे सॉल्व करना है, हर दिन उसके मार्गदर्शन और सॉल्यूशन। दिव्यांग जन संवाद ये कोई कार्यक्रम नहीं है, ये आंदोलन है, शाब्दिक आंदोलन है, जो नियमों को ध्यान में रखते हुए किया जा रहा है। ये यज्ञ है दिव्यांगों के उद्धार के लिए। इस यज्ञ में, ये देव यज्ञ है, ये दिव्यांग यज्ञ है। इस यज्ञ में आप मेरा साथ दीजिए। ज्यादा से ज्यादा हमारे वीडियो को शेयर करिए, लाइक करिए, कमेंट्स करिए। हर कमेंट को हम रिप्लाई करना चाह रहे हैं, हर कमेंट्स। हजारों कमेंट्स है हमारे पेज पर, और जो भी कमेंट्स करते हैं वो दुखी लोग हैं। किसी को हम कोई यहाँ पर डांस नहीं करते, ना छोटे कपड़े पहनकर कोई मुजरा करते हैं कि हमें हजारों लाइक्स आ जाएंगे, हजारों कमेंट्स आ जाएंगे। हमारे जरा कमेंट्स पढ़िए। ये वो लोग हैं जो तड़प रहे हैं अपने अधिकारों के लिए। ये वो लोग हैं जो परेशान हैं इस दुनिया में। और कुछ लोग बड़ा बाजा गाजा करते हैं कि हमारे दिव्यांग बहुत खुश हैं। काय के खुश हैं? जरा धरती पर आके देखिए तो समझेगा। हमारे साथ मेरे छोटे भाई, हमारे साथ मेरे मार्गदर्शक कोल्हापुर से सागर जी कामड़े और राजाराम भाऊ जाधव, ये है। 36 जिले, 9 महीने, निवेदन अभियान की शुरुआत जोरों शोरों से हो गई है। और 3 जून को कोल्हापुर में सब एकत्रित हो रहे हैं। आइए बात करते हैं सागर जी से और राजाराम भाऊ से, और सुनिएगा जरूर। ये व्यक्ति नहीं बोल रहा है, ये कोई व्यक्ति नहीं बोल रहा है, ये दिव्यांगों की आवाज बोली जा रही है। सागर कामड़े को खुजली नहीं है कि वो अपना घरदार सब छोड़ के दिव्यांगों के लिए बात करे। खुजली उसको होती है, खुजली नहीं है, वो आवाज है दिव्यांगों की। आइए हम बात करते हैं उनसे, सागर भाई से। सागर भाई, आप हो गए यहाँ पर? नमस्कार साहेब. हाँ, एक सेकंड। हाँ बिल्कुल, मैं आपको स्पॉटलाइट दे रहा हूँ। राजाराम बाबू है क्या हमारे? है सर। रा, हाँ, राजाराम भैया किधर है? हाँ, राजाराम भैया आ गए। हाँ, एक सेकंड का है। यस, एक सेकंड में जरा स्पॉटलाइट देता हूँ राजाराम बाबू को। राजाराम भैया, राजाराम भैया जरा आप बोलिए कुछ। ये यहाँ पे मुझे दिख नहीं रहा है। हाँ सर, हाँ, आइए। एक, हाँ आ गए ये स्पॉटलाइट आप। तो दोस्तों, 36 जिले 9 महीने, 36 जिले 9 महीने निवेदन अभियान हमने महाराष्ट्र में शुरू किया हुआ है, जिसमें महाराष्ट्र के सारे पदाधिकारी, सभी मार्गदर्शक, सभी श्रोतागण काफी उत्साहित है कि ये कार्यक्रम है क्या। ये कार्यक्रम नहीं, ये दिव्यांगों के हक की लड़ाई है। आइए जानते हैं राजाराम भाव से और सागर भाई से कि एक्चुअली ये करना क्या चाह रहे हैं। आपका स्वागत है राजाराम भाव और सागर भैया। आप बहुत एक्टिवली इस संवाद को आगे बढ़ा रहे हैं, बहुत एक्टिवली आप इस कार्य में बढ़ चढ़ कर हिस्सा ले रहे हैं। तो आप ही बताइए, क्या है ये 36 जिले 9 महीने निवेदन अभियान? सागर जी प्लीज। दिव्यांगांच्या समस्या असंख्य आहेत आणि या असंख्य समस्या सोडवण्यासाठी
आम्हाला संविधानिक मार्गाने, कारण संविधानिक मार्गाने गेले तरच ते आमच्या समस्या सुटतील असा आम्हाला त्याचा विश्वास आहे. पण काय झालंय आजकाल आजकाल शासनाने दिव्यांगांच्या बाबतीत म्हणजे दिव्यांगांना सुरुवातीला अपंग म्हणून संबोधले जात होते. माननीय मोदीजींनी अपंगांना दिव्यांग हा शब्द दिला. दिव्यांग हा शब्द दिला. पण त्यांच्यासाठी ज्या योजना वगैरे त्या राबवल्या, जे जी-आर काढले, जे प्रशासन जी-आर वगैरे काढतं, जे राज्यसभा किंवा जे विधिमंडळ जी-आर काढतं, त्या जी-आरची अंमलबजावणी स्थानिक लेव्हलला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये होतच नाही. फक्त जी-आर काढले जातात, पण तो जी-आरचा प्रत्यक्ष अंमलबजावणी होतच नाही. आम्हा दिव्यांगासाठी असंख्य अडचणी आहेत. फक्त माझं असं मत आहे, की शासनाने आम्हाला काय केलेलं आहे, जे ₹1500 पेन्शन होते, जे 1500 पेन्शन होते त्यांना त्यावर फक्त आम्हाला 2500 वर एवढेच आणून ठेवलेले आहे. बाकीच्या कोणत्याही फॅसिलिटी आम्हाला दिलेल्या नाहीत. फक्त दिसतात शासकीय निर्णय. आजकाल मी YouTube किंवा Instagram किंवा Facebookवर जाहिराती बघतो. एकच जाहिरात, एकच दिव्यांगासाठी काम केलं, की त्याचं 288 आमदार त्याचा हे टाकतात. त्याचा स्टेटस ठेवतात किंवा ते आपल्या पोस्टवर पोस्ट करतात. पण खरोखरच त्या 288 आमदारांनी दिव्यांगासाठी आवाज किंवा विधानसभेत एखादा जरी प्रश्न मांडलेला असतो का? हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि कसं असतं, अ, क जिल्हाधिकारी, प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा आमचा मायबाप असतो. कारण प्रत्येक प्रशासनाची एक स्टेप असते. जसं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय. जसं जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे हा त्या जिल्ह्याचा म्हणजे जिल्ह्याचा पालक असतो. पालकाचं नेतृत्व असतं. आम्ही आमचे म्हणणे फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागू शकतो. दिव्यांगांच्या पेन्शनच्या बाबतीत अनेक नेते, अनेक आमदार, अनेक लोक आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही ह्याव केलं, आम्ही त्याव केलं, असे रोज आता जाहिराती टाकत आहे. पण ॲक्चुअली त्याची अंमलबजावणी आहेच का? माझे मित्र सुभाष सोनवणे यांचं दिव्यांगत्व तात्पुरतं आहे, म्हणजे टेम्पररी आहे. पण त्यांना सध्या पेन्शन चालू नाही. पण त्यांचं टेम्पररी दिव्यांगत्व चांगल्या दिव्यांगाच्या म्हणजे चांगलं दिव्यांग त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं आहे. त्यांना भरपूर अडचणी येतात. त्याने एका एका ग्रुपवर एका मान्यवरांच्या ग्रुपवर चॅटिंग करत असताना त्यांना आलं, की बाबा आम्ही आमच्या मंत्र्यांनी किंवा आमच्या ह्यानी तो जी-आर टेम्पररी करून घेतला. पण तसं ॲक्चुअली जी-आरच नाही. अशा अनेक फक्त हे लोके काय करतात, फक्त आपली पब्लिसिटी किंवा आपले स्टंटच करतात. प्रत्यक्षात दिव्यांगासाठी कोणीही काम करायच्या मनस्थितीत नाही. आता तसे झाले तर पट्टणकोडली माझे एक दिव्यांग मित्र आहेत. त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा दोन्ही दिव्यांग आहे. त्यांचा मुलगा कमीत कमी 17 वर्षाचा आहे, पण त्याचं आधार कार्ड अजून झालेलं नाही. याला जबाबदार कोण? शासन सांगतं बाबा ही दिव्यांगांना ही योजना मिळाली नाही, ती योजना मिळाली नाही किंवा आधार कार्ड झालं नाही, तर त्याला कलेक्टर ऑफिस जबाबदार. मग आता मी त्यांना कोल्हापूरच्या माध्यमातून प्रश्न विचारतो जातो, की जी दिव्यांगांची जनगणना होते, ती झाली का? आणि दिव्यांगांची जनगणना झाली असेल, तर त्याच्यामध्ये ज्याचं आधार कार्ड नाही अशा दिव्यांगांची जनगणना झाली का? असं या शासनाने कोल्हापूरच्या जे जिल्हाधिकारी शासनाने त्यांनी मला त्याचं उत्तर द्यावं. दिव्यांगांच्या कोल्हापूरमध्ये भरपूर म्हणजे भरपूर समस्या आहेत. कोल्हापूर हा जिल्हा राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, नैसर्गिकदृष्ट्या सगळ्या गोष्टींनी सधन आहे. पण या सधन जिल्ह्यामध्ये आम्हाला कोणताच उपभोग किंवा कोणतीच फॅसिलिटी मिळत नाहीत. आमच्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी जे आता जे सरकार आहे, त्या सरकारचंच राज्य आहे किंवा सरकारची सत्ता आहे. जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे, पंचायत समिती त्यांच्या ताब्यात आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडेच आहे. पण हे सरकार किंवा ही लोकप्रतिनिधी आम्हाला योजना वगैरे देण्यासाठी उदासीन आहेत. माझ्या माहितीपणे माझ्या मतदारसंघात जे विद्यमान आमदार आहेत, त्यांना दिव्यांगासाठी निधी खर्च करावा. तो जिल्हा परिषदमधून होतो का पंचायत समितीने होतो का त्यांच्या आमदार फंडाने होतो याचीच कल्पना नाही. मी परवा त्यांच्याकडून दिव्यांग गाड्यांसाठी मागणी केली, तर त्यांनी मला म्हटले, "जिल्हा परिषदचा निधी होऊ दे." मग मी म्हटलं, "तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहे का आमदार आहे?" कारण माझ्या मतेप्रमाणे जिल्हा परिषदचा जो आमदार असतो त्यांना वार्षिक 30 लाख रुपये निधी येतो आणि खासदारांना 50 लाख रुपये निधी येतो. असे म्हणजे महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आणि 48 खासदार आहेत. मग हा आमचा निधी जातो कुठं? तर तसेच आपलं अ, नियोजन आयोग आहे. कोल्हापूर जिल्ह्याला किंवा प्रत्येकाला नियोजन आयोग असतो. त्या नियोजन आयोगमध्ये यांनी तरतूद केली. यांनी जी-आर काढला, की नियोजन आयोगमध्ये 1% हा निधी दिव्यांगासाठी राखीव असावा. पण वार्षिक झालं, आर्थिक वर्ष झालं, तरी सुद्धा आमच्या दिव्यांगासाठी तो निधी किती आला याची माहिती आम्हाला मिळतच नाही. याचा आम्ही प्रश्न कुणाला विचारायचं? आता माझी स्वतःची ग्रामपंचायत पट्टणकोडगी आहे. त्याच्या निमित्तानं दिव्यांगाच्या प्रश्नाबाबत एवढी जाण असताना
मी 10 ते 15 निवेदन दिले, त्याचं एका सुद्धा उत्तर दिले नाही. आता आवाज येतो? आमचा पट्टणकोडली हा गाव आहे ना, आमच्या गावालगत कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी पंचतारांकित फाईव्ह स्टार MIDC आहे. पण त्या MIDC मध्ये दिव्यांगांना रोजगाराची संधी उपलब्ध नाही. शासनाने दिव्यांगांना तसेच प्रशासकीय विभागात 4% आरक्षण जाहीर केले, त्याची अंमलबजावणी होते का? तसेच आमचा जो 5% निधी येतो, तो 5% निधी सकट 5% निधी 2,000 दिला जातो. मी म्हणतो 2,000च का? जो महसूल जमा होतो त्याच्यापेक्षा तो त्याच्या हिशोबात जा. 2001 रुपये काय येत नाही, 2019 रुपये काय येत नाही, 2,000च का फिक्स होतो. तर हा प्रशासकीय निधी 50,000 पर हेड 50,000 पेक्षा जास्त लोकांना वाटप करतो, पण इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्याचा गैरफायदा घेतात. आमच्या पट्टणकोडली गावामध्ये 5 स्टार MIDC असल्यामुळे प्रशासकीय औद्योगिक वसाहती आहे तिथं, त्याचा निधी कोट्यवधी वसूल करतात, पण आमची त्याच्यामध्ये गणनाच होत नाही. असंख्य प्रश्न आहे. पेन्शन विभागला हातकणंगले आमची पेन्शन विभाग आहे, पेन्शन विभागला लाखो लोकांच्या पेन्शनीचा प्रश्न प्रलंबित आहे. आम्ही जरी गेलो, सगळ्या डॉक्युमेंट KYC पूर्ण केले आणि त्या अधिकाऱ्यांना विचारलं, बाबा माझी पेन्शन येत नाही, ते म्हणतात जा उद्या येईल, बघ जा. त्यांना जे प्रशासकीय अधिकारी जे नेमतात त्यांनाच नेमकं पेन्शन की KYC याच्यातील ज्ञानच नाही, असे अधिकारी तुम्ही शासनाने नेमलेत. मग याच्यावरती नजर किंवा याचं देखरेख आमचे पालकत्व या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे. दिव्यांगासाठी खरोखर योजना राबतात का? जिल्हा परिषदचा निधी वर्ग केला जातो का? स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यात बाबा दिव्यांगांची भरती आहे का? असे असंख्य प्रश्न आहेत आणि या असंख्य प्रश्न आम्ही वारंवार अमोल सरांच्या दिव्यांग जनसंवाद म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुद्धा आमचे प्रश्न आमदार, खासदार किंवा प्रशासनामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी वैयक्तिक म्हणजे आपल्या ज्याचा जिल्हा आहे ना, आपली समस्या आम्ही आमच्या घरातच मांडली पाहिजे. तसं कोल्हापूरची समस्या ही आपण कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनाच मांडली जाते. यासाठी आम्ही एक वैचारिक संविधानिक निवेदन देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि त्याची सुरुवात 3 जून पासून होत आहे. दिव्यांगांच्या समस्या बोलले तर हा एपिसोड खतम होईल, म्हणजे असं दिवस लागतील, पण या समस्या सोडवण्यासाठी कोणी येईल याची आम्ही वाट बघतो. पण ते काय असं आम्हाला वाटत नाही की ते शक्य होईल. तरी माझी कोल्हापूर प्रशासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की दिव्यांगांच्या ज्या समस्या आहेत ते तुम्ही त्वरित सोडवाव्यात आणि असा बाबा ज्याच्या दिव्यांगांची तुम्ही जनगणना करता त्या दिव्यांगांची नोंदणीच करा. आता 17 वर्षाचा युवक असताना जर तुम्ही त्याचे आधार कार्ड काढत नसेल आणि तो 18 वर्षाचा झाल्यानंतर आमच्यासारखे आमदार, खासदार, सदस्य जर हात जोडून मतदान मागा येत असतील तर त्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. तुम्ही 5 वर्षातून एकदा फिरता, दिव्यांग निधीचा वापर किती करता, प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदाराने दिव्यांग निधी किती झाला, प्रथमतः त्यांनी दिव्यांग निधी खर्च करावा, मग बाकीच्या गोष्टीची वल्गना किंवा मी विकास पुत्र, मी विकास रत्न, मी विकास हे करतो, मी ते करतो हे जाहीर करण्यापेक्षा प्रथमतः दिव्यांगासाठी राबावं, हीच मला नम्र विनंती. आणि बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आता आपल्याला तेवढे कार्यक्रमामध्ये वेळ नाही. बरोबर सागरजी. तर मित्रांनो 3 जून 2026, 3 जून 2026 ला पूर्ण कोल्हापूर शहर एकत्र होत आहे, कोल्हापूर जिल्हा एकत्र होतोय आणि 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान याची सुरुवात होत आहे. तुम्ही या निवेदनामध्ये सहभागी व्हावे आणि तुमच्या शहरातील जे काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला सोडवण्याकरता एकत्र यावे, हेच तुम्हाला आव्हान आहे. आपल्यासोबत जाधव साहेब आहेत, आपण त्यांच्या सोबतही बोलूया. जाधव साहेब, तुमचं काय म्हणणं आहे या प्रोग्राम विषयी, या निवेदनाविषयी आणि कोल्हापूरच्या समस्यांविषयी? आता सागर सर भरपूर काही त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही तुमच्या मत व्यक्त करावं. जनसंवाद अभियान हा सुरू करण्यात आलेला आहे आणि जनसंवाद अभियानातून आम्ही आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आपण दिव्यांग बांधव सर्वजण 3 जून 2026 रोजी कोल्हापूरला जात आहोत. आम्ही जातोय, तुम्ही या, असा अभियानाचं एक सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीतून आम्हाला अमोल
वाळके सरांच्या माध्यमातून संवादातून दररोज सकाळी 7:30 ते 10 वाजेपर्यंत आम्हाला इतका टाइम देऊन आमच्या जनसंवादात दिव्यांगासाठी त्यांनी झटतायत. आणि त्या अशा वरिष्ठ व्यक्तीला आम्ही सुद्धा सर्वांनी हातभार लावून त्या आमची दिव्यांग व्यक्तींच्या समस्या ऐकण्यासाठी एक वरिष्ठ कार्यालय किंवा वरील मंत्रालयापर्यंत आपला एक दिव्यांग माणूस असेल तर आमच्या दिव्यांगांच्या समस्या सोडवून घेऊ शकतो. आणि दिव्यांग आहे काय आहे ते फक्त आजपर्यंत बघत आलो आम्ही. आमचे अमोल वाळके सरच दिव्यांगांच्या समस्या काय आहेत ह्या आपल्या स्वतःपासून जाणून घेतलेल्या आहे. आणि आमच्या दिव्यांगांच्या संवादासाठी दररोज आज बघतो मी, आज 60 दिवस झाले बघतो, ते आज दिव्यांगाशी इतकं झटत आहेत की म्हणजे प्रत्येक दिव्यांगाची समस्या महाराष्ट्र राज्यातून असू देत, भारत देशातून असू देत, प्रत्येक राज्यातून त्यांना फोन येत असतात आणि त्यांची जागेवरूनच आपण त्यांची सोडवणूक करतो. त्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यातून आता जनसंवादचा कार्यक्रम सुरुवात करण्यात आलेला आहे आणि अभियान. आणि आम्ही 36 जिल्हे 9 महिने हा कार्यक्रम दर बुधवारी, हा फक्त दर बुधवार म्हणजे काय आहे तर दर बुधवारी जनसंवाद प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम होतोय हे सर्वांनी लक्षात ठेवून आपण प्रत्येकाने आज कोण आहे, बुधवार आल्यानंतर आज कोणत्या जिल्ह्यात कार्यक्रम आहे हा उत्तरपणे बघितला जातो. आज प्रत्येक दिवशी काय म्हणतो, जनसंवाद आहे चला, प्रत्येक नागपूरला दर रविवारी असतो. जनसंवाद दररोज आहे चला, सकाळी 7:30 ते 10 पर्यंत असतो. आज इतका टाइम देणे म्हणजे अमोल वाळके सर देऊ शकतात. आता आम्ही बघतो प्रत्येक दिव्यांग व्यक्ती ही आपण आपल्या सकाळी 7:30 वाजल्यापासून आज आज सोमवार, आज मंगळवार आहे, मंगळवार ते शनिवार दररोज 5 दिवस इतकं म्हणजे त्याने आपल्या दिव्यांगासाठी प्रत्येक घरापर्यंत ती व्यक्ती कोण आहे, त्याच्या घरात कुटुंब संख्या किती आहे, ती कुटुंब संख्या काय करते, त्यांना उपजीविका कशी भागवली जाते, त्यांचे प्रत्येक प्रश्न अडीअडचणी आपण ऐकून घेऊन स्वतः टिप्पणी करून त्याचा परत शासन दरबार त्याचा पाठपुरावा करून त्याला योग्य ते न्याय मिळेपर्यंत त्याला थांबत नाहीत. तर प्रत्येक व्यक्तीनं आपलं काय आहे मनोगत म्हणजे हे अमोल वाळके सरांना अगदी बिनधास्तपणे बोलू शकतोय. आज कुणालाही आपल्या घराच्या चौकटीतून बाहेर जी व्यक्ती गेली नाही ती व्यक्ती आज अमोल वाळके सरांच्या माध्यमातून आज मंत्रालयापर्यंत जो आता अमोल वाळके सर जातात त्यांच्यापर्यंत आमचा आवाज जाऊन पोहोचतो. हे सर्वांनी आपण माझ्यापासून ते आता आमच्या तालुक्यातून लोकांनी प्रत्येक माणूस म्हणतो की आपल्या अमोल वाळके सरांच्या पासून आमच्या दिव्यांग समस्या बऱ्याच जाणून घेतल्या गेल्यात आणि शासन दरबारी नेऊन पोहोचवणार हे आम्हाला 100% गॅरंटी आहे. आणि त्या संदर्भात आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही 3 तारखेला जे आंदोलनच्या माध्यमातून ते पत्र देणार आहे. पत्राच्या माध्यमातून आमच्या दिव्यांगाच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या आम्ही घेऊन आम्ही जात आहोत. तुम्ही दिव्यांग व्यक्ती सर्वांनी या, विधवा परित्यक्त्या, अपंग, दिव्यांग या सर्वांनी एकत्र येऊन आपण आपला शासन दरबारी आवाज उठवलाच पाहिजे. आम्ही आज आवाज उठवला नाही, आज नाही तर उद्या नाही, असा एक माध्यम ठेवून 3 जूनला 3 जून ही लक्षात कोल्हापूर जिल्हावासियांनी सर्वांनी लक्षात ठेवून आम्ही जात आहोत, तुम्ही या, अशा सर्वांना विधवा परित्यक्त्या दिव्यांग व्यक्तींना सोबत घेऊन आपण जिल्हाधिकारी कार्यालयाला आपल्या समस्या मांडण्यासाठी अमोल वाळके सर नागपूरहून येत आहेत, आम्हीही जात आहोत. आणि त्या आमच्या समस्यासाठी नागपूरहून सर एक दिव्यांग व्यक्ती असून सुद्धा आम्ही अमोल वाळके सर आम्हाला इथपर्यंत आम्हाला सहकार्य शकतात. तरी आपण आपल्या घरात चौकटीत न राहता आपल्या समस्या मांडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात यावं. आता मी बघतोय आता प्रत्येक व्यक्ती म्हणजे 100% दिव्यांग असेल तर प्रत्येक कार्यालयात गेलो तर ते प्रत्येक शासन दरबारी त्या दिव्यांग व्यक्तीलाच घेऊन या असं सांगितलं जात आहे. तर हे होऊ नये, तर त्यासोबत आलेलं त्या व्यक्तीचं जे पाठबळ आहे, त्याची समस्या आहे, त्या सुद्धा इतर समस्या समजून घेण्यात याव्यात. आणि प्रत्येकाच्या ज्या 5% निधी आहे ग्रामपंचायत मधील प्रत्येक तालुक्यातून 5% निधी दिला जातो, आमदार फंडातून तो निधी दिला जातो, त्यांनी कुठलेही लावला गेला नाही ह्याची पूर्ण चौकशी विनम्र होण्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथे सर्व तालुक्यातून मोठ्या संख्येने आपल्या जिल्हाधिकाऱ्यावरती आपला आम्ही मोर्चा जनसंवादचा माध्यमातून आम्ही जे पत्र देणार आहे ते पत्र माध्यमातून संविधान मार्गाने सर्वांनी द्यायचं आहे आणि सर्वांनी यायचं आहे. आता प्रत्येक तालुक्यात बघतो आज आपण दिव्यांग व्यक्तींना विना मोबदला रेशन कार्ड अंत्योदय दिलंच पाहिजे, हा एक माझा ठाम आहे. आता दिव्यांग व्यक्ती 1 आहे 2 आहेत त्यांना तर 1 आणि 2 किलो 2 आणि 3 किलो फक्त तांदूळ आणि गहू मिळले जातात. तर दिव्यांग व्यक्ती एकच आहे म्हणून त्याचा अंत्योदय कार्ड कॅन्सल करण्यात आलेला आहे. तर ते होऊ नये या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला विना अट हे अंत्योदय कार्ड दिलंच पाहिजे, तर त्याला रेशनचा पुरवठा व्यवस्थित योग्य दिला जातो. तर आम्ही आज 2,500 रुपये घेतो आणि त्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीला
आजारपण आहे आणि त्याला 2,500 मध्ये काय मिळतंय, तर तो तात्पुरतं दिव्यांगासाठी दिलं जातंय आणि आमदारांना मात्र तुम्ही एकदा झाला म्हणजे तुम्ही मरेस्तोपर्यंत म्हणजे अंतविधी होईस्तोपर्यंत त्यांना तो निधी दिला जातो. तर अपंगांना तुम्ही 2,500 देता आणि तात्पुरतं आधार कार्ड देता, तात्पुरतं युआयडी कार्ड देता, अपंगत्व प्रमाणपत्र, हे चुकीचं आहे. तर त्याला सुद्धा जो अपंग एकदा झालेला आहे, तर तो पुन्हा योग्य होऊ शकतो का? तर त्याचं प्लास्टर झाले असेल तर त्याला वेदना होतात, त्या अपंगालाच माहिती आहेत. आणि तर या संदर्भात ते कायमस्वरूपी करण्यात यावं. अपंग दिव्यांग पत्र हे तात्पुरतं आणि हे 2 विभाग केले गेलेत, हे चुकीचं आहे. तर ते अपंग दिव्यांग प्रमाणपत्र हे कायमस्वरूपी त्याला मिळण्यात यावं आणि अपंगाला ज्या सुविधा आहेत, आता आमदार निधीतून जो निधी दिला जातो, आजपर्यंत आमच्या चंदगड तालुक्यामध्ये अपंग दिव्यांग निधी कुठेही दिला गेला नाही किंवा खासदार निधीतून जो अपंग निधी दिला जातो, तोही दिला गेला नाही. तर अशी वरिष्ठ कार्यालयातून चौकशी करण्यासाठी आम्ही हा निवेदनातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे सविस्तर चर्चा करून आम्ही एक पत्र द्यायचं आहे. तर आपण दिव्यांग बंधूंनी सर्वांनी कोल्हापूर जिल्हावासियांनी, चंदगड तालुकावासियांनी, पन्हाळा तालुका असो ते इचलकरंजी असू देत, या सर्व तालुक्यांनी एकत्र येऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. तर आम्ही येत आहोत, तुम्हीही दिव्यांग व्यक्ती या, असं एक वाक्य आहे. ते संदर्भात घेऊन आम्ही 3 जूनला आलंच पाहिजेत आणि यायलाच लागतंय. तरच आपल्याला आपलं पुढचं कार्य मिळत असतंय. तर नाही आलं तर पुढचं नाही मिळालं तर हे तुम्हीच विचार करायचा लागतंय. आम्ही आज आवाज नाही उठवला तर आवाज उठवण्या पाठीमागे कोणी नाही. आज अमोल वाळके सर तिथून आज बघतो, आज 256 दिवस ते 258 दिवस त्यांनी आज दररोज सकाळी उठून आपलं जे दिव्यांगासाठी झटतायत त्याचं फळ मिळायचं असेल तर त्यांना आम्ही सर्व दिव्यांग बांधवांनी सहकार्य केलं पाहिजे आणि आपला दिव्यांग व्यक्ती कुठेतरी वरिष्ठ आपल्या प्रदेशाध्यक्षपदेपर्यंत तो जाऊन पोहोचला पाहिजे. तर आमचे वरिष्ठ कार्यालयापर्यंत दिव्यांग व्यक्तींचे प्रश्न मांडू शकतात. दिव्यांगांचे प्रश्न मांडण्याचा व्यक्ती हा दिव्यांगच असला म्हणजे दिव्यांगाला आरक्षणापासून तिथं प्रत्येक ठिकाणी त्याला आरक्षण मिळालं तरच आम्हाला दिव्यांगांचे प्रश्न सुटू शकतात. आता प्रत्येक ठिकाणी बघितलं आम्ही, आता प्रत्येक वेळोवेळी जातो. आता मी सुद्धा 100% दोन्ही पायाने चालता येत नाही. तरी मी आता चंदगड तालुक्यावासियांच्या माध्यमातून जातो. तर तिथं प्रत्येक आमच्या दिव्यांग व्यक्तीला कोणतेही प्राधान्य यादीतलं सुद्धा रेशन कार्ड नाही किंवा त्यांच्या पेन्शन आहेत त्या 1-1, 2-2, 3-3 महिने दिल्या जात नाहीत. तर आता अमोल वाके सरांनी परवा 2 महिने मिळाले नाहीत. तर आवाज उठवल्यानंतर झमझम 2 ते 3 दिवसात सर्व दिव्यांग व्यक्तींचे आणि विधवा पेन्शनचे पैसे जमा झाले चालू झाले. तर असा आवाज आम्ही उठवलो तरच आमचं पुढची सुरुवात होणार आहे. आणि अमोल वाके सरांना आम्ही साथ दिली पाहिजेत आणि सर्व जिल्ह्यातून दर बुधवार आजपासून जे आता 3 तारखेपासून दर बुधवार कोणत्या जिल्ह्यात आहेत हे सर्वांनी प्रतीक्षा करून तिथेही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण जातोय. तुम्ही या असं सर्वांनी अभियान राबवून सुरुवात केली पाहिजे. इथेच संपतो. जय हिंद. बिलकुल राजाराम भाऊ आणि सागर भैया, तुमच्या मोलाचे मार्गदर्शन आणि मोलाचे आव्हान, महत्वपूर्ण आव्हान तुम्ही सर्व कोल्हापूर वासियांना इथे केलेले आहे. त्याबद्दल तुमच्या आपल्या या सर्व आपल्या कार्यक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि सांगू इच्छितो की 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान हा पूर्ण महाराष्ट्रभर राबवल्या जात आहे. जे कोणी प्रेक्षकगण दिव्यांग भाऊ बहिणी या प्रोग्राम बघत असेल त्यांनी लक्षात घ्यावे की तुमच्याही जिल्ह्यात हा कार्यक्रम होत आहे. तारीख कोणता जिल्हा कोणत्या तारखेला कोणत्या महिन्यात होणार आहे हे ठरलेलं आहे. तरी पण तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवावी. तसेच कोल्हापूर मधील सर्व दिव्यांग बांधव, सर्व दिव्यांग बहिणी, समाजसेवी संस्था, दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, नेते मंडळी, नगरसेवक, आमदार या सर्वांना मी आवाहन करतो, विनंती करतो की आपणही या निवेदनामध्ये सहभागी व्हावे आणि दिव्यांगांना यश मिळवून देण्यात, या लढाईमध्ये त्या दिव्यांगांना अधिकार मिळवून देण्यात या लढाई करता तुम्ही सहभागी व्हावे. मी आवाहन करतो आहे या मंचच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तहसील मधील दिव्यांगांना, ज्यामध्ये आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंगल, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोड, हातकंगले,
हे सर्व जे 12 तालुके आहे, 12 तालुके आणि कोल्हापूर शहर सर्वांनी एकत्र यावं. माननीय श्री सागरजी कांबळे, माननीय श्री राजाराम भाऊ जाधव यांना मदत करावी, यांना सपोर्ट करावी, यांची ताकद या कोल्हापूर जिल्ह्यात बनावे. तर तर मी येत आहे कोल्हापूरला 3 जूनला. इथे बरेचसे मान्यवर महाराष्ट्रातून, इथे बरेचसे मान्यवर पूर्ण महाराष्ट्रामधून जुळलेले आहेत, भारत देशातून जुळलेले आहे. आपण त्यांच्याकडून पण ऐकूया की ते येत आहे का. तर नमस्कार सर्वांना. नमस्कार. चला कोल्हापूर, चला कोल्हापूर. तर कोल्हापूरला नमस्कार. येत आहे 3 जूनला. कोल्हापूर मधील सर्व दिव्यांग बहिणी बांधवांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता कोल्हापूरमधील सर्व दिव्यांग बांधवांना हे सांगू इच्छितो की तुमचेही काही वैयक्तिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते डेप्युटेशन सुद्धा घेऊन यावे. आम्ही एक 55 पॉइंटचं डेप्युटेशन पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांकरता बनवलेले आहे, जे त्यांना ज्या ज्या सुविधा राहायला पाहिजे. कारण मी स्वतः दिव्यांग आहे, मला माहित आहे की काय प्रॉब्लेम दिव्यांगांचे आहेत. या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्याकरता आम्ही येतो 3 जूनला कोल्हापूर इथे. तुम्ही येत आहे का, आता हा प्रश्न तुम्हाला आहे. हो येतोय. कोण येत आहे सांगा. हो, आम्ही येतोय. आम्ही पण येतो, तुम्ही आम्ही पण पण येतोय या. कोल्हापूरला. मी येत आहे, तुम्ही पण या कोल्हापूरला. आम्ही पण 3 जूनला येतो कोल्हापूरला, तुम्ही पण या कोल्हापूरला. तुम्ही चलो पण या. कोल्हापूर, चलो कोल्हापूर. आपल्या कोल्हापूर, मागण्या चलो मान्य कोल्हापूर. करून घेण्यासाठी एकत्र कोल्हापूरला. येऊया आणि जाऊया कोल्हापूरला. चलो कोल्हापूर. चलो कोल्हापूर. वा. चलो कोल्हापूर, चलो कोल्हापूर, चलो चलो कोल्हापूर. चलो कोल्हापूर, कोल्हापूर चलो. चलो कोल्हापूर. चला 1-2 लोकांशी आपण सविस्तर चर्चा करूया. आज जरा हे आपला कार्यक्रम थोडा वेगळं रूप घेत आहे, पण ठीक आहे, असो एखाद्या वेळेस असं. आपल्यासोबत अमोल पावडे आहे. अमोल पावडेजी, तुम्ही तुमचा सर. व्हिडिओ ऍक्टिव्ह असेल तर ऑन करा, जेणेकरून तुम्हाला हायलाइट देता येईल. हा अमोल पावडेजी. येस, अमोल पावडेजी. तर आतापर्यंत आम्ही सागरजी आणि राजाराम जाधव साहेब यांच्याशी चर्चा केली. तुमचं काय मत आहे याच्यावरती. आता सर्वांनी इथे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोपऱ्यातून दिव्यांग बांधव जुळलेले आहे आणि रोजच जुळतात. तुम्ही याचे साक्षी आहात. तर 3 जून विषयी तुमचं काय मत आहे आणि तुम्ही अमरावतीवरनं आहे, तुम्ही अमरावतीला निवेदनासाठी किती एक्सायटेड आहात, काय मत आहे, जरा तुम्ही तुमचं मत इथे मांडावे. आणि नियमाबद्दल कोल्हापूर घेतलेले आपण सारे भाग होणार आहे. त्या संदर्भात आपण जी मोहीम हाती घेतली आहे त्याकरता माझा संपूर्णपणे पाठिंबा आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे. प्रत्येकाची समस्या, प्रत्येकाचे समाधान नाही ते आपल्या हाती नसताना सरकारकडून आपण त्या अपेक्षा पूर्ण करून घ्यायचे आपले काम आहे. नियोजन, त्याचे फक्त निधी, त्या गोष्टीचे नियम सगळे बनवून ठेवले आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये. जे पूर्ण करून घेण्यासाठी आपण हा यज्ञ पुकारलेला आहे. या यज्ञाला सहकार्य करावं, सहभाग घ्यावा हीच विनंती. बहुत बढिया. आपण होते अमोल पावडेजी अमरावतीवरनं. आपल्यासोबत रघुनाथजी वाघ साहेब आहे, जे आपले मार्गदर्शक आहेत. त्यांनीही आपलं मनोगत इथे व्यक्त करावे. मी तुम्हाला स्पॉटलाइट देतोय. वाघ साहेब. सगळ्यांना नमस्कार. दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या माध्यमातून जे नियोजन करण्यात आलेले आहे अमोल सर्व अक्षरांनी, की आपल्याला 36 जिल्हे 9 महिने निवेदन, याचा पहिला प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत आहे 3 जूनला. आताच त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. आमचे जे मार्गदर्शक आहेत ज्येष्ठ विद्यासागरजी आणि राजाराम जाधवजी यांनी फारच उत्कृष्ट डिटेल जे दिव्यांगाचे सध्याचे जे गंभीर प्रश्न आहे ते त्यांनी मांडलेले आहे. आणि ही जे आंदोलन म्हणता सरांनी म्हटलंय का संविधानात मार्गाने आपल्याला निवेदन द्यायचे आहे. शासन जे काही GR काढते त्याच्यामध्ये काही ना काही त्रुटी मेघ ठेवते आणि मुद्दाम हा दिव्यांगासाठी हा मोठा त्रास आहे. परवा 15 मेला एक GR काढला शासनाने आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की टेम्पररीचा लाभांश, टेम्पररी लोकांना लाभांश द्यावं, पण त्याचा अर्थ वेगवेगळा घेत आहे अधिकारी आणि बरेच दिव्यांगांना, टेम्पररी दिव्यांगांना त्यांनी ते थांबवून ठेवलेलं आहे.
तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या जोपर्यंत आपण मांडणार नाही, त्याशिवाय त्याचा ते आवाज उठवणार नाही, तोपर्यंत हे काही होणार नाही. म्हणून जे काही आता अभियान सुरू केलंय दिव्यांग जन संवाद फाउंडेशनच्या माध्यमातून, हे खूप मोठं अभियान आहे आणि या अभियानाला आपल्याला सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्याने या प्रकारचे निवेदन, आपले जे व्हिडिओ, आपल्या मागण्या, आता 50-60 मागण्या तर अमोल सरांनी तयार केल्याच आहे. अजून त्याच्यामध्ये तुमच्या काही मागण्या असेल, कारण प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळी असते, अजून तुम्हाला त्यात काही ऍड करायचं असेल तर तुम्ही अमोल सरांना सांगून ऍड करू शकतात. आणि आपण जरी मी नाशिक जिल्ह्याला असलो तरी मी नाशिक जिल्ह्याचे काही दिव्यांग भाऊ जे येऊ शकत असतील त्यांना मी आव्हान करेन की बाबा 3 जूनला जर कोल्हापूरला येत असेल तर तुम्ही सगळ्यांनी आव्हान आमच्या माध्यमातून, आम्ही या ऑनलाईन माध्यमातून करत आहोत. आणि हा खरंच चांगला अभियान आहे. यांचा आमचा पूर्ण दिव्यांगाचा नाशिक जिल्ह्याचा पाठिंबा आहे. एवढंच मी बोलण्यात या ठिकाणी थांबतो. जय दिव्यांग, जय महाराष्ट्र. धन्यवाद वाघ साहेब, तुमचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभले. वाघ साहेब हे नाशिक मधून आहेत आणि प्रतिदिन आम्हाला जुळतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा दिव्यांगांचा आज फायदा होत आहे. नोकरी संदर्भात असो अथवा शासकीय काही अडचणी असो नोकरी संदर्भात, ते आम्हाला सोडवण्यात मदत करतात. आपल्यासोबत जळगाववरून साबले साहेब आहेत, कडुबा साबले साहेब, तुम्ही या 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियानाबद्दल तुमचे काय मत आहे, तुम्ही व्यक्त करावे. एकदम चांगली सुविधा आहे सर. तुम्ही जे आता हे 36 जिल्हे तुमचा परिचय 9 द्या पूर्ण. महिने अभियान. साबळे साहेब, हा. तुमचा परिचय द्या. तुम्हाला भरपूर दिव्यांग लाईव्ह बघत आहे. माझं नाव कडवा रामदास साबळे, सुनसगाव नेहमी, जामनेर तालुका आहे, जळगाव जिल्हा. तर सर तुम्ही हे जे निवेदन उभं केलंय हे एकदम खरोखर चांगलं आहे, दिव्यांगांच्या हिताचं आहे. आणि खरोखर त्या ठिकाणी जाऊन दिव्यांगांच्या याच्यासाठी आपण लय मोठा मोलाचा वाटा उचलतोय. त्याच्याकरता सर्वांनी जायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे तिथं. सर्वांच्या याच्यासाठी आहे सर. बिलकुल. जास्त काही मला बोलता येणार नाही. तुमचं बोलणं कमी आहे, पण तुमचे कार्य जळगावला जबरदस्त आहे, जामनेरला जबरदस्त आहे. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे. आणि आम्हाला आता खूप मी बोलणारे लोक नाही राहिले चालेल, पण आम्हाला कार्य करणारे लोक पाहिजे, त्यातले तुम्ही आहात, याचा आम्हाला गर्व आहे. तरी मी हे सांगू इच्छितो की आमचे जर जामनेरचे कोणी दिव्यांग तिथपर्यंत येणारे असेल तर मी त्यांना कृपया करून सांगेल की जा बुवा तिथपर्यंत आणि पहा काय तर. आपल्यासोबत एक धन्यवाद बहीण सर. आहे, सॅमसंग ताई. आमच्या सॅमसंग. येस ताई, तुमचे नाव जरा अपडेट करून देत चला. ताई बोला, तुमचं काय मत आहे? तुम्ही तुमचा परिचय द्या, कुठून बोलत आहे, काय सांगा, आणि काय या निवेदनाबद्दल बोलाल. कोल्हापूर वासियांना, कोल्हापूरमधील दिव्यांगांना तुम्ही काय आवाहन कराल, जरा तुम्ही सांगावे. गुड मॉर्निंग सर, शुभ सकाळ. शुभ सकाळ. दिव्यांगांना आम्ही पूर्ण आता ते ह्यांनी सांगितले, सागर सरांनी ते सांगितली ना माहिती, ते त्यांना सहकार्य करूत आम्ही. त्या प्रत्येक दिव्यांगांना सांगू, अधिकाऱ्यासमोर जा, हे त्यांना माहिती द्या, देऊ. पुन्हा सांगू त्यांना की आम्ही दिव्यांग आहेत, आम्हाला एकदम असं कमी लेखलं जातंय, प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा सगळं अधिकाऱ्यांना, असं सांगू. तुम्ही कुठून आहे ताई? एकूर बीड जिल्हा, केज तालुका. ताई आपल्या बीड जिल्ह्यामधून आहे आणि बऱ्याचशा दिव्यांग बहिणींना मदत करतात. आणि आता बीड जिल्ह्याचा जो कार्यक्रम आहे, निवेदन आहे, ते 24 जूनला आहे. तर बीड जिल्ह्यामधील सर्व दिव्यांग जे ऐकत असेल त्यांनी तयार व्हा. 24 जूनला आम्ही तुमच्या शहरामध्ये येत आहोत. सर्व दिव्यांग बांधव भगिनी एकत्र होत आहे. आपल्यासोबत नागपूरवरून माझे सहकारी मित्र, माझे सहयोगी मित्र प्रमोद राऊत. प्रमोद राऊत साहेब आहे. प्रमोद राऊत, तुम्ही आहात का? प्रमोदजी राऊत. माझ्यासोबत माझी बहीण भंडाऱ्यामधून शीतलताई नेरकर आहेत. शीतलताई नेरकर आहे का? हो सर आहे.
तुम्ही या जरा तुमचं मत व्यक्त करा इथे. दिव्यांगांच्या एक समस्या सेकंड सोडवण्या एक सेकंड ताई, एक सेकंड. तुझा कॅमेरा ऑन आहे का? सुरू आहे? कॅमेरा ऑन करून दे. हो सर. हा, कॅमेरा ऑन करून. बढिया. हा, शीतलताई बोला. सांगा, कुठे आहे तुम्ही? शीतलताई, तुमचा परिचय द्या, कुठून तुम्ही बोलत आहे ते सांगा. माझे नाव शीतल नेरकर आहे. मी भंडारा जिल्ह्यामधून बोलत आहे. दिव्यांगांना, कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांगांना ज्याही समस्या असतील त्यांनी 3 जूनला 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियानामध्ये सहभागी व्हावे. आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी पण येत आहे आणि तुम्ही पण या. वा, ही आमची शीतलताई नेरकर पूर्ण भंडारा जिल्ह्यातील दिव्यांगांना मार्गदर्शन करते. बिलकुल डटून राहते. तिच्या माध्यमातून ग्रामपंचायत असो किंवा नगर परिषद असो किंवा जिल्ह्यातील काही कामं असो, ती त्यांचे मार्गदर्शन प्रत्येकाला करते. माझ्यासोबत माझ्या लहान भाऊ आणि माझे सहकारी मित्र, जे आपण सर्वांचे पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांचे काम खूप जोमाने करतात आणि सर्वांचे कामं करतात, टायमावरती करून देतात. आणि आम्ही नागपूरचे जरी असलो पण इथे बसून ते बीडमधून कामं करून देतात, पुण्यातल्या लोकांचे करतात, कोल्हापूरचे करतात. मी तर बरेचदा त्यांना बाहेर राज्यातलेही करताना बघितले आहे किंवा मार्गदर्शन केलेलं आहे. असे सुभाषजी सोनवाने आमच्यासोबत आहे. सुभाषजी सोनवाने, या निवेदनाबद्दल तुम्ही काय बोलाल? जरा सविस्तर माहिती द्या. माझे नाव सुभाष बिभीषण सोनवणे, मुक्काम पोस्ट मस्साजोग, तालुका केज, जिल्हा बीड येथील रहिवासी असून मी सर्व दिव्यांगांना एक आवाहन करतो की आपल्या हक्कासाठी 3 जून येथे आम्ही निवेदन देत आहोत. तरी सर्व दिव्यांगांनी 3 जूनला कोल्हापूरला उपस्थित राहावे. मी आपला सुभाष सोनवणे, मी कोल्हापूरला 3 जूनला येत आहे. आपण सर्वांनीही यावे असे माझे सर्व बीडकरांना विनंती आहे की आपण 3 जूनला कोल्हापूरमध्ये सहभाग होऊन आपली दिव्यांग एकता, एकजूट काय आहे हे सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दाखवून देऊत आपण. वा, आणि तुमच्याकडे कधी यायचंय आम्हाला? हो सर, तुमच्याकडे मी कधी त्यासाठी यायचंय? एकदम प्रयत्नशील आहे. 24 जून साठी आपण बीड जिल्ह्यामध्ये निवेदन देणार आहोत सर. याच्यासाठी मी परिपूर्ण आहे. वा, तर 24 जून मध्ये बीडला आम्ही येत आहोत. मी येत आहे, माझ्या बाकीचे भरपूर सहकारी मित्र येत आहे. बीडचे जर कोणी दिव्यांग मित्र ह्या संवाद ऐकत असेल तर त्यांनीही 24 जून रेडी आपलं रिझर्वेशन करून घ्यावे, आपली व्यवस्था करावी आणि तहसील कार्यालयामध्ये सकाळी 10 वाजता 24 जूनला यावे. आता आपण बोलत आहोत कोल्हापूरला 3 जून विषयी. आपल्यासोबत अमरावतीवरून तुफान एक्सप्रेस, ज्याला संबोधले जाते, असे आमचे गोकुल सरपाटणे आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करू. अमरावतीवरून गोकुलजी, तुम्ही मीटिंगला जर असाल तर तुम्ही इथे तुमचा विषय मांडावा. गोकुल सुरपाटणे. सर ते नाही आहेत. नाही आहेत? बरं बरं. पुण्यामधून कोण आहेत? पुण्यावरून आहे का कोणी इथे मीटिंगला? बरं, पालघर म्हणून असेल पूनम धोडी. पालघर. मुंबई विवेक आहे? विवेकजी, कालच तुमचा वाढदिवस होऊन गेला. पुण्यावरून संभाजीनगरवरून नामदेव कोंडके आहेत. नामदेव कोंडके. हा सर, नमस्कार. बोला. नमस्कार. तुम्ही जरा तुमचा व्हिडिओ ऑन करा, नामदेवजी. सर, मी थोडं रनिंग मध्ये होतो, तसंच बोलतो. सर, व्हिडिओ ऑन करा तुमचा. सर, मी थोडं बाहेर होतो, व्हिडिओ ऑन नाही करू शकत, गाडीवर होतो. बरं, ठीक आहे. बाहेर आहे, काही हरकत नाही. तुम्हाला स्पॉटलाइट नाही देता येईल, पण बोला तुम्ही. हो. 9 महिने कार्यक्रमामध्ये आपलं सगळं सहकार्य राहील.
आमच्याकडून जेवढे होईल तेवढे इकडचे तिकडचे सगळे संपर्कातले आसपासचे लोक, सातारा, सांगली तिकडचे काही कॉन्टॅक्ट सगळे कोल्हापूरला आणण्याचे प्रयत्न करेन मी सगळे, मी स्वतः आपण. येस येस, तुम्ही बघताय मित्रांनो, जे पण लाईव्ह बघत आहे किंवा हा व्हिडिओ 1 महिन्याने बघेल किंवा 15 दिवसांनी बघेल, या कार्यक्रमामध्ये मी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, पालघर सगळीकडनं बोलत आहे. याचा अर्थ असा आहे की सगळीकडे दिव्यांगजन संवाद फाउंडेशनचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या अंतर्गत हे कार्य केले जात आहे. आपण आता सर्वांचे मनोगत ऐकले, त्यांच्या भावना ऐकल्या. दिव्यांगांविषयी खूप काही स्कोप आहे, बरंच काही होऊन नाही राहिला. 2016च्या ऍक्ट मध्ये भरपूर काही योजना दिलेल्या आहे, परंतु त्या वास्तविकतेमध्ये अंमलात आणल्या जात नाही आहे. याकरता 3 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोल्हापुरातील सर्व दिव्यांग बांधव भगिनी यांना आम्ही आग्रहपूर्वक आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी या निवेदनाला आम्हाला जॉईन करावे. आणि एवढंच नाही तर ही दिव्यांगजन संवाद फाउंडेशन भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी यांच्या मार्गदर्शनात माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशान्वये आम्ही कार्य करत आहोत, ज्यामध्ये 75% ते 80% आम्ही दिव्यांग बांधवांच्या हक्क मिळवून देण्याकरता कार्य करतो. पण याचा अर्थ असा नाही आहे की जे समाजात वंचित लोक आहेत, ज्यांचा वापर सुद्धा फक्त फोटो काढण्यापुरता किंवा मोर्चांमध्ये सहभागी होण्यापुरता केला जातो, असे वंचित म्हणजे विधवा, ट्रान्सजेंडर याही लोकांनी जर त्यांच्या काही मागण्या असेल, त्यांचे काही त्रास असेल, त्याही लोक आपले निवेदन घेऊन माननीय श्री कांबळेजी, माननीय श्री जाधव साहेब तसेच कोल्हापुरातले अन्य मान्यवर यांना भेटावे आणि त्यांनी सुद्धा या निवेदनाचा हिस्सा बनावा, हेच आपल्याला मी आवाहन करतो. तर फिर से एक बार मैं सबको लाइव स्पॉट देने जा रहा हूं. मी तर येत आहे, तुम्ही येत आहात का सांगा. हो, चला कोल्हापूर, आम्ही पण येतो कोल्हापूर. चला कोल्हापूर. चंद्रपूरवरून संदीप नेवाले आहे. संदीप, कोल्हापूरला हा, एक आणखी आमच्या अमरावतीवरून आमचे मुजम्मिल भाई आहेत. मुजम्मिल भाई अमरावतीवरून मुजम्मिल भाई आहेत. आपण त्यांचेही मनोगत ऐकूया. मुजम्मिल भाई हे खूप ऍक्टिव्ह आहेत आणि मला आठवतंय जेव्हा 6 एप्रिलला नागपूरला दिव्यांगजन संवाद कार्यालयाचं आपलं उद्घाटन होतं, तेव्हा मुजम्मिल भाई हे आवर्जून अमरावतीवरून आलेले होते. तेव्हा जेव्हा मी त्यांना बघितलं तर म्हटलं वा, क्या पर्सनॅलिटी आहे, आणि त्यांचे कार्य तसंच आहे. तर आपण त्यांनाही ऐकूया. मुजम्मिल भाई जरा बात करिए, खूप करतो. वीडियो ऑन करिए. सारे दिव्यांगों को मेरा नमस्कार. वीडियो ऑन किया क्या आपने? हाँ है ना सर, वीडियो ऑन. हाँ, एक सेकंड, आपका नाम आज, हाँ एक सेकंड, एड्स, हाँ अभी आ गए, बोलिए. सबको नमस्कार. 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 मैं नांदगांवपेट, मोहम्मद मुजम्मिल, नांदगांवपेट अमरावती से. ये जो कार्यक्रम है ये पूरे इंडिया को पता है कि क्या कार्यक्रम है. पूरे हर जितने अपने दिव्यांग है इन सबको ये पता है कि ये कार्यक्रम क्या चल रहा है. और दिव्यांग फाउंडेशन, जनसंवाद फाउंडेशन के माध्यम से लोग वो चीजें बता रहे जो एक मेक से बता नहीं सकते थे. रात में मेरे को सर वो देहरादून का फोन आया, उसके इतने समस्या है, देहरादून वाले मैडम के इतने समस्या है वो ताई के, क्या उसके दिमाग में फर्क आ गया दिव्यांग होने की वजह से. उसने इतना लोड और प्रेशर ले लिया अपने दिमाग पर. तो रात में 1-1.5 घंटा मैंने बात किया, उसको दिलासा दिया सारी चीजों का. तो ये दिव्यांग जन संवाद के लोग अपने वो जो भावना है वो भी बता रहे कि हमारे पर क्या क्या बीत रही. अब ये कार्यक्रम इतना बढ़ गया, इतना आगे बढ़ गया
अभी जो कोल्हापुर के अंदर जो लोग देखेंगे तो सारा इंडिया देखेगा कि कोल्हापुर में ऐसा क्या हुआ, कोल्हापुर के अंदर ऐसा क्या हुआ। तो जितने दिव्यांग है उन सबसे मैं एक ये गुजारिश करता, अपील करता कि अपने जात से खुद हम कोल्हापुर पहुंचे। और ये एक सिर्फ सागर सर की मांगनी नहीं है, जादव सर की मांगनी नहीं है, प्रति दिव्यांग का हक है ये जो हम मांगने के लिए जा रहे हैं। प्रति दिव्यांग का ये हक है जो हम मांगने के लिए जा रहे हैं और ये अपना हक लेने के लिए जा रहे हैं। ये घर बैठे नहीं मिलने वाला किसी को, इसको लेने के लिए जाना पड़ेगा। तो इसके लिए हमारे साथ में अमोल सर बिल्कुल एनी टाइम तैयार है। तो ये 36 जिले और 9 महीने जो हमारे को टारगेट दिया गया, इसको पूरा हमारे से ही इसको जो है कामयाब करना पड़ेगा। तो मैं सारे दिव्यांगों को एक आवाज लगाता कि चलो कोल्हापुर, और 9 महीने चलो कोल्हापुर, हाँ, चलो 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 कोल्हापुर, चलो कोल्हापुर, चलो कोल्हापूर, वाह, चलो कोल्हापुर. चलो कोल्हापूर. सर्वांना यायला लागतंय, हा, सर्वांना यायला लागतंय. येस. नक्कीच नक्की चला कोल्हापूर. चलो कोल्हापुर. वाह. चलो कोल्हापूर. चलो कोल्हापुर. कोल्हापुर में जो पटाखा फूटेगा अपना, उसकी गर्ज, उसकी आवाज पूरे इंडिया में पहुंचना चाहिए. चलो कोल्हापुर. चलो कोल्हापुर. चलिए, तो बहुत बहुत शुक्रिया आप सभी मान्यवरों का, आपने इतना समय यहाँ पर दिया और सभी दिव्यांगों को काफी मोटिवेट किया. हेलो सर. हेलो जी, सर, मैं अशोक माटोले बोलतो. अशोक जी माटोले, एक सेकंड मुझे आपको स्पॉटलाइट मिळून दीजिए. हा, मला काय म्हणायचं, मला प्रमोद राऊत सरांचा फोन आला होता संध्याकाळी. हाँ, बिल्कुल. हॅलो हॅलो सर. हॅलो. हाँ जी, जी जी. मला हॅलो हॅलो सर, मला बोलायचं सर. हो हो हो, प्रोग्राम संपला नाहीये, तुम्ही बोलू शकता. प्रोग्राम इज गोइंग ऑन. नाही, ते ट्रायसायकलचं सोमवारी देणार आहे म्हणून नागपूरला कार्यक्रम आहे म्हणे, असं सांगितलं मला राऊत साहेबांना. ठीक आहे, ठीक आहे, नक्की 1-2 मिनिट थांबा. नक्कीच आपण तुमच्या ट्रायसायकल मिळवून देऊ. 2 मिनिट थांबा फक्त. मला राऊत साहेबाचा काल संध्याकाळी फोन आला की सायकल वाटप सोमवारी करणार आहे म्हणून, असं त्यांनी मला सांगितलं. आता मी रात्री रिझर्वेशनचं बघितलं तर रिझर्वेशन काही 2 दिवसात मिळत नाही. मग तेच विचारायचं होतं मला की तुमचा कसं प्रॉब्लेम करायचं. सॉल्व्ह करतोय. 2 मिनिट थांबा, शांत राहा. 2 मिनिट तुम्हाला सायकल बरं. मिळेल सर, नक्की. लाईव्ह 2 बंद मिनिट नका करू, थांबा, मी बोलतोय. 2 बरं. मिनिट थांबा. कोण बोलते? विवेक. हॅलो. विवेक, पुण्यावरनं बोला. पुण्यावर विवेक. 1 मिनिट थांबा, तुम्हाला स्पॉटलाइट देऊ द्या. बर. विवेक, हा बोला विवेक. माझी कोल्हापूरकरांना विनंती राहील की 3 जूनला सांगतो म्हणे तुम्हाला. अल्ला बोल या कार्यक्रमात सहभागी व्हावे. हो काय म्हणतो काय. मी पुणे जिल्ह्यातून जाणारच आहे, तुम्ही पण यावे. ठीक आहे, धन्यवाद. मी बोलू? हा, पुन्हा कोणाला बोलायचं आहे का? हा सर, मी बोलू? हा बोला ना. संदीप, तुझा कॅमेरा ऑन कर. हा, केलेला आहे. बरं, चला बोला. संदीप हा, चंद्रपूरवरून. हा, नमस्कार सर. मॅक्झिमम माझी ते 20 तारखेला मॅथची एक्झाम असल्यामुळे मी काही कारणास्तव गैरहजर होतो आपल्या मीटिंग मध्ये. त्याबद्दल माझी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो सगळ्यांना. जो दिव्यांगजन फाउंडेशन तर्फे 36 जिल्ह्यामध्ये 9 महिने जो काही आपण निवेदन अभियान सुरू करत आहोत, जे प्रोग्राम घेत आहोत, त्याच्यामध्ये प्रत्येक दिव्यांगांना हक्क मिळण्यासाठी, त्यांचे अधिकार मिळण्यासाठी जे काही परिपूर्ण मिळत नाहीये. बऱ्याच दिव्यांगाच्या समस्या आहे, काही अंत्योदयाच्या आहे, कोणाच्या म्हणजे रोजगार रिलेटेड आहे, कोणाला घर नाही आहे, परिपूर्ण नाही का. पण आजही अशी सिस्टीम आहे गव्हर्नमेंटची की परिपूर्ण दुर्लक्ष करत आहे. आपण स्वतः कॉन्टॅक्ट केला तरी पण तेवढा रिस्पॉन्स नाही देत आहे. पण
आज अमोल सरांच्या सहकार्यांनी जे काही समस्या असेल आणि सरांपर्यंत कानावर पोहोचली तर लगेच त्याच्यावर तात्काळ निर्णय घेऊन प्रयत्न केले जाते की त्यांना काय आपण मदत करू शकतो प्रत्येक दिव्यांग बांधवांना. आणि प्लस त्या तसेच जे काही आपले परिपूर्ण दिव्यांग भाऊ बहिणी आहे सगळे, त्यांनी कोल्हापूरला नक्की या आणि आपापल्या याच्यावर म्हणजे आपला म्हणजे जे काही त्यांचे अडथळे असेल, काही त्यांना काही सुविधा लागत असेल, काही त्यांच्या अडचणी असेल, त्याच्यावर नियोजन म्हणजे मदत मिळेल आणि सहकार्याच्या 100% मिळणार आहे. आम्ही इतकंच शुअर आहोत आणि तुम्ही पण राहा. प्लस सरांच्या सहकार्यांना भरपूर जणांना आजपर्यंत आर्थिक रोजगार वगैरे सगळ्या गोष्टी म्हणा की जसं की नोकरीबद्दल मार्गदर्शन प्रत्यक्ष सरांनी आज बरेच दिव्यांगांना लावून दिलेलं आहे जॉबवर, असं आहे. आणि मी पण स्वतः सरांच्या सहकार्याने आज प्रॉपरली स्वतःचे 100% देऊन प्रिपरेशन करत आहे आणि आताच मी ग्रुप सी ची मेन्स दिलेली आहे. अभिनंदन. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. संदीप होते चंद्रपूर वरून. हा, लवकरच चंद्रपूरची डेट हा सर. जाहीर केले जाईल की चंद्रपूरला कोणत्या सहकारी मित्र आहे त्यांना पाठिंबा द्यावा, हे सर्वांना आव्हान आहे. नमस्कार.